नमस्कार, आपण पाहत आहात जोश मराठी। आखाती देशांकडे जाणारी भारतातील भाजीपाल्याची निर्यात सध्या ठप्प झाली आहे। निर्यात बंद झाल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। आखाती देशांमध्ये भारतीय हिरव्या भाज्यांना मोठी मागणी असते। विशेषतः लिंबू, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेवगा आणि भेंडी यांसारख्या भाज्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते। मात्र सध्या निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे या निर्यातीला मोठा फटका बसला आहे। परिणामी देशातील सुमारे 1681 कोटी रुपयांचा भाजीपाला व्यवसाय संकटात सापडला आहे। गेल्या आर्थिक वर्षात भारतातून सुमारे 3,73,000 टन भाजीपाला आखाती देशांमध्ये निर्यात करण्यात आला होता। या निर्यातीमधून तब्बल 1681 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती। परंतु सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे होणारी निर्यात जवळपास ठप्प झाली आहे। भारतातून एकूण सुमारे 125 देशांमध्ये भाजीपाला निर्यात केला जातो। त्यापैकी सुमारे 23% हिस्सा 8 आखाती देशांचा आहे। त्यामुळे या बाजारपेठेत अडथळे निर्माण झाल्याने भाजीपाला व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे। याचबरोबर देशात निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगालाही फटका बसला आहे। अनेक हॉटेल्स बंद ठेवावी लागली असून काही हॉटेल्सनी त्यांच्या मेन्यूमध्ये कपात केली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला खरेदी करणाऱ्या हॉटेल व्यवसायाची मागणीही कमी झाली आहे। या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून भाजीपाल्याचे दर जवळपास 50% घसरले आहेत। भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांना तो जास्त काळ साठवता येत नाही। त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि बाजार समित्यांमध्ये चिंता वाढली आहे। विशेष म्हणजे दुबई, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवेत आणि इस्रायल यांसारख्या देशांमध्ये भारतीय भाजीपाल्याची मोठी निर्यात होते। मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या बाजारपेठांमधील व्यापारात अनिश्चितता निर्माण झाली आहे। एकूणच युद्ध परिस्थिती आणि गॅस तुटवड्याचा दुहेरी परिणाम झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत। जोश मराठी, अंजनगाव सुरजी।